पाच प्रवेश आपला निश्चित झालेला आहे. भगीरथ दादांना आपण पुढं सोबत घेणार आहे तुम्ही विठ्ठल परिवार म्हणून? नाही, आता तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. खरं वास्तविक आता आम्ही नगरपालिकेला हा विषय सगळी एक जाग्याला मोठ बांधण्याचा प्रयत्न 2 पावलं मागं घेऊन मी प्रयत्न केला होता. आणि मग तिथंसुद्धा ह्याच जिने आता गोळ घातला तिने तिथंही पण गोळ घातला. भगीरथला पण नीट सत्ता येऊ दिली नाही. जर तिथं सगळी एकत्र आपण लढलो असतो तर निदान आपल्या विचाराचे आणि नगरपालिकेत आपल्याला जरी नगराध्यक्ष निवडून आले असले तरी मेजॉरिटीनं आपल्याला तिथं सत्ता मिळाली असती. सगळी मिळून आम्ही लढलो असतो तर. पण तिथंही ह्या नेत्यानंच गोळ घातला. ह्या नेता लोकांची दिशाभूल करतो. स्थानिकचा नेता बोलतोय मी. स्थानिकचे आमदार जे आहेत ते लोकांची दिशाभूल करतात आणि तसंच वरचे नेते मंडळाची दिशाभूल करतात. आणि त्याच्यामुळं हे स्थानिकच्या नेत्यामुळे हा सगळा घोळ झालेला आहे. आणि परिवारात फूट पाडायचं कामसुद्धा त्याच नेत्याने केलेलं आहे. निवडणुकीत फटका बसेल राष्ट्रवादी काँग्रेस. आता चित्र समोर आहे. लक्षात येईल आता काय परिस्थिती आहे ती काय नाही. आता आम्हाला भाजपनी जागा प्राधान्याने आमच्या सगळ्या परिवाराला आमच्या ग्रामीण भागातल्या सगळ्या नेते मंडळ गणेश दादाला जागा सोडली, मला जागा सोडली, युवराज दादा, आम्ही सगळे मिळून असल्यामुळं सन्मानानं आम्हाला चांगल्या पद्धतीत जिल्हा परिषदचे उमेदवार आम्हाला जिल्हा परिषदच्या उमेदवाराची जागा म्हणजे जिल्हा परिषद उमेदवार तेवढे आम्हाला प्राधान्याने जागा सोडल्या. पंचायत समिती तेवढ्या जागा सोडल्या. त्यामुळे सन्मानानं आम्ही ही निवडणूक लढतो. अभिजित पाटील म्हणतात की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले त्यामुळे भाजपचे जे आता प्रस्थापित आहेत म्हणजे तुम्ही असतील, गणेश पाटील असतील किंवा अजून त्यांचा आम्ही पराभव करणार आहोत. मी काल तुमच्या माध्यमातून मुलाखत ऐकली. तो नेता वैयक्तिकच बोलतोय. तो पक्षावर कुठल्याही पक्षावर बोलतच नाही. उगाच कशाला येड्यात काढायला लागलाय. जनतेला येड्यात काढला तसं चॅनलवाल्याला सुद्धा येड्यात काढायला लागले का असा माझा प्रश्न आहे ना. काल मी बघितली तिची मुलाखत ऐकली. तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारला होता. खरं वास्तविक आता तिने ते उत्तर द्यायला पाहिजे होते. जेव्हा भाजपच्या विरोधात मी स्ट्रॉंगपणाने लढणार आहे असं अजिबात त्यांच्याकडे नाही. फक्त मतदारांना आणि लोकांना फसवण्याचं काम ते करायला भाजपची बी टीम म्हणून काम करते. भाजपबद्दल बोलायला का कचरते ते? मग आता मला काय माहिती ती यांना विचारा ना का कचरते काय नाही. भाजपची बी टीम वाटते का? अभिजित पाटलांचा गट भाजपची बी टीम म्हणून काम करतो असं वाटतंय? असं काय म्हणणार नाही. भाजपची बी टीम वगैरे मी म्हणणार नाही. पण ते जनतेला तालुक्यातल्या जनतेला मतदाराला ते फसवण्याचं काम जरूर त्या पद्धतीने करतात. त्यांची चुकून त्यांना आमदारकी मिळालेली आहे आणि त्याचा गैरफायदा आणि जनतेला मतदाराला फसवण्याचं काम मात्र ते प्राधान्यानं करायला लागलेलं आहे. आणि हे चित्र स्पष्ट होईल जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून. त्याला तिची जनता आणि मतदार हे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून त्याला जागा दाखवतील. जिल्हा परिषद पंचायत समिती झाल्यानंतर विठ्ठलची निवडणूक लागते. काय भूमिका असणार आहे? आता सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीचं हे वार आहे. विठ्ठलच्या निवडणुकीला त्या टायमाला बघूया ना. त्या टायमाला आम्ही सगळी मिळून काय करायचं काय नाही ह्याला कुठं आता इथं दुभी पचाड करायचं काम आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलेलं आहे. आणि त्यामुळं जसं त्याला वाटतंय मी जनतेला तालुक्यातल्या जनतेला फसवू शकतो. एकदा फसवलं आता जनता त्याच्या दिशाभूल आणि असल्या भूल थापाला अजिबात जनता बळी पडणार नाही. त्यांनी आता जनतेनं सुद्धा ओळखलं ही गडी नुसता खोटा आज एक बोलतोय उद्या एक बोलतोय. त्याच्यामुळे जनता त्याला जागा जिल्हा परिषद पंचायत समितीला दाखवल आणि मग पुढचं बघू. वरिष्ठ नेते सगळे जे आहेत काय भूल थापाला बळी पडले एवढे विचार नेते दादा? अजितदादा भूलथापाला बळी पडले म्हणत नाही मी. अजितदादांकडे आम्ही मागणीच केलेली होती आणि तिथं त्यांनी सांगितलं की आम्ही सगळे मिळून लढतो असं. आता तिनेच काय सांगितलं EB फॉर्म माझ्याकडे कुठं मागायला आले म्हणजे त्याच प्रश्नाचं उत्तर देत आहे. म्हणजे ह्याचा अर्थ तिने अजितदादाला काय सांगितलं आम्ही खाली स्थानिकला सगळ्याला विश्वासात घेऊन लढतो. म्हणजे जसं जनतेला फसवलंय तसं अजितदादाला सुद्धा फसवण्याचा प्रयत्न ते करतोय. पण अजितदादा फसणार नाही. त्याला भाजप पण त्याला तिची जागा दाखवतील. भाजप सहित सगळ्या पक्षाचे जे नेते आहेत त्यांना ह्यांचं खरं स्वरूप कळत नाही आहे का? म्हणजे एवढ्या गोष्टी होत आहेत या 4-5 वर्षात त्यांनी भूमिका ज्या काय घेतलेल्या आहेत शरद पवार असतील ते हे त्यांना लक्षात येत नाही का? कसं आहे आता ही राजकारण आहे आणि एकदा दोनदा भाजपचे नेते मोठी नेते मंडळी त्याच्यामुळे ते कसं करतात विश्वास टाकतात. ठीक आहे एवढ्या वेळी त्याकडनं झाला असेल दुसऱ्या वेळी त्याकडनं झाला असेल. पण आता त्याला ते सगळी नेते मंडळी त्याला जागा आणि जनताच जागा दाखवल ना. जनताच त्याला 100% जागा दाखवणार आहे. त्यामुळं बाकीचा विषयच येणार नाही. या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निमित्तानं गडी पटांगणात आम्हाला गावलाय चांगला आता. आणि त्यामुळं सगळेच माझ्याकडे सगळेच पक्ष आहेत म्हणतोय. तुतारी पण माझ्याकडे आहे, घड्याळ पण माझ्याकडे आहे. अरे पण मतदान पाहिजे ना तुझ्याकडं. तुम्ही वैयक्तिक जसं लोकांना नेत्यांना फसवायला जात आहे तसं जनतेला फसवायला जात अजिबात जनता त्याच्यावर आता म्हणजे त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाही.